केअरचं एक उदाहरण सांगतो, तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. खऱ्या अर्थाने IT रेव्होल्युशन झाली असं मी केव्हा म्हणेन? काही लाख लोक संध्याकाळी बसून अमेरिकन कंपन्यांकरता जावा कोडिंग टेस्टिंग मेंटेनन्स करत बसायचं अमेरिकन कंपन्या, किंवा कॉल सेंटरमध्ये अमेरिकन ॲक्सेंट काढून काहीतरी उत्तर देत बसायचं. ह्याला IT रेव्होल्युशन म्हणत नाही. मला आरोग्याचं सांगतो, आरोग्यात सुद्धा 6 ते 8% गुंतवणुकीची गरज आहे. खरंच 4, पण गेला बॅकलॉग जर का 4 किंवा 5 बॅकलॉग धरता 6 ते 8% गरज आहे पुढची अनेक वर्ष आरोग्यामध्ये. हेल्थ केअरवरती किती GDPचा खर्च करतो माहिती आहे का? कोणाचा अंदाज? 0.9%. गेल्या वर्षी 1.2% केला. अमर्त्य सेन बोंबा मारून थकले. 50% मुलं आणि बायका कुपोषित आहेत, ॲनिमिक आहेत. दर काही तासाला एक मुलगा मरतो वगैरे, असे खूप भयानक परिस्थिती. मला IT रेव्होल्युशन मी केव्हा म्हणेन? मी चित्र उभं करतो, तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय वाटतं ते. अशी कल्पना करा, लोक म्हणतात डॉक्टर खेड्यात जात नाही MBBS. मी म्हणतो MBBS पाहिजेच कशाला? ते बेअरफूट डॉक्टर सारखं समजा BSc बायोलॉजी आणि 2 वर्ष त्याला शिक्षण दिलं की जे 95-98% रोग तो बरे करू शकेल. हिवताप, सर्दी, खोकला, फ्लू, कॉलरा, अंग दुखणं, अतिसार, सगळे जे रेग्युलर 95-98% लोक जातात ते सगळे बरे करू शकेल असा एक डॉक्टर BSc बायोलॉजी प्लस 2 वर्ष शरीरशास्त्र नाही तर मेडिसिन्स वगैरे त्याला शिकवून आपण त्याला तयार केलं. असे डॉक्टर PHCs मध्ये आहेत. ते मिळतील, खेड्या तालुक्याच्या जागी नक्की मिळतील. ही सगळी या प्रत्येक PHC म्हणजे प्रायव्हेट हेल्थ सेंटरमध्ये ECG मशीन आहे, एक्सरे मशीन आहे, इतर सगळं आहे. एक नर्स आहे आणि हा BSc वाला एक डॉक्टर आहे समजा. आणि त्यानंतर ही जी सगळी PHCs ती एकमेकांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन लिंक्सनी कनेक्टेड आहेत. आणि ही सगळी PHCs वरच्या जिल्हा पातळीवरच्या ह्याला कनेक्टेड आहेत आणि जिल्हा पातळीवरच्या सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीजना कनेक्टेड आहेत. जिल्हा पातळीवरच्या ह्याला MBBS किंवा स्पेशलिस्ट MD वगैरे असेल, वरच्या याला DM किंवा आणखीन स्पेशलिस्ट किंवा हॉस्पिटल्सना कनेक्टेड असेल. अशी लिंक्स आहेत असं गृहीत धरा. एक पेशंट आलेला आहे, तो 95% मध्ये बसत असेल तर तो तिथले ते औषध घेऊन परत जाईल. जर नसेल तर तिथली नर्स त्याला सांगेल तुझी जीभ दाखव. ती जीभ दाखव म्हणल्यानंतर शहरातला MD ती जीभ बघू शकेल. इथे आपल्या प्रगती कशाला म्हणतोय की 10-15% लोक आपल्या अमेरिकेत फिलाडेल्फियाला गेलेल्या मुलाबरोबर रात्री संध्याकाळी आता कुठल्या मॉलमध्ये काय खरेदी केलं की आमच्या गणपतीला कुठली आरास केली तिथं बघायचं आहे का म्हणतो. व्हिडिओ कॅमेरा हे करून तो मुलगा पण बघतो आपल्या घरातला गणपती फिलाडेल्फियावरून. हे व्हिडिओ कॅमेरा. इथे जीभ तो बघू शकेल. तिकडे छातीचे ठोके इथे लावले तर तो तिथला MD ऐकू शकेल. काय टेक्नॉलॉजी आहे भयंकर. इथे ECG काढला तर ECG डिजिटल आहे, एका सेकंदात त्याच्या कम्प्युटर होऊ शकेल. एक्सरे डिजिटल, एक्सरे ताबडतोब होऊ शकेल. ते झाल्यानंतर तिथला MD म्हणू शकेल, त्याशी बोलू शकेल. तो सांगू शकेल अरे तू औषधं बदल, किंवा आणखीन सिरियस असेल तर तू त्याला घेऊन ये इकडे, किंवा आणखीन इमर्जन्सी असेल तर ॲम्ब्युलन्स बोला, त्याला ताबडतोब ॲडमिट करा पुढच्या जवळच्या शहरामध्ये. कल्पना करा असं जर का उद्या हेल्थ केअरमध्ये 6% गुंतवणूक करून जर का केलं, काय भयंकर अनरिअलिस्टिक काही नाही. BSc बायोलॉजी 2 वर्ष आणि ह्याच्यात गुंतवणूक करायची, काय हेल्थ केअरचं होईल कल्पना करा.